नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे, मराठी विभाग प्रमुख, बाबासाहेब देशमुख पार्वेकर महाविद्यालय पारवा, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र. आज आपण बोलूया मराठी अभिजात भाषा. मराठी भाषेला नुकतंच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. आता मित्रांनो, अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे नेमकं काय दिलं आणि अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे मराठी भाषेच्या गुणगौरवामध्ये, मराठी भाषेमध्ये काय फरक पडणार आहे? मराठी भाषेची यामुळे समृद्धी होणार आहे का? मराठी भाषेच्या अनेक बोली भाषा आज नष्टप्राय होत्या, त्या मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. या भाषांना जागवल्या जाईल का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले आहेत. पहिल्यांदा आपण पाहूया की मराठी भाषा अभिजात भाषा झाली, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय, यासाठी काय निकष होते? मित्रांनो, अलीकडे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि मराठी भाषेचा सन्मान वाढवला. खरं म्हणजे ज्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तो दिवस म्हणजे मराठी भाषकांसाठी, मराठी राज्यासाठी आणि जगामध्ये जे जे मराठी भाषिक असेल त्या सबंध लोकांसाठी तो मराठीचा सन्मान सोहळाच होता. आता मित्रांनो, मराठीचा सन्मान सोहळा कसा होता तो? तर या निमित्तानं मराठी भाषा ही श्रेष्ठ आहे, मराठी भाषा ही कुलीन आहे, मराठी भाषेला उच्चतम अशी परंपरा आहे, श्रेष्ठ परंपरा आहे. मराठी भाषेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण झाले. म्हणून प्राचीन काळापासून तर आजपर्यंत मराठी भाषेचा प्रवास हा अखंडित अव्याहत चालू आहे. मराठी भाषेच्या श्रेष्ठतेवर मोहर उमटवल्या गेली. मराठी भाषा कुलीन आहे अशा पद्धतीचं प्रशस्ती पत्र या निमित्तानं केंद्र सरकारने मराठी भाषेला दिलं. आणि भारतामधल्या ज्या 11 भाषा आहेत त्या 11 भाषा, ज्या अभिजात भाषा आहे त्या अभिजात भाषेमध्ये मराठी भाषेला स्थान मिळालं. दुसरं असं की मराठी भाषेला स्थान मिळालं म्हणजे काय, मराठी भाषेचा गौरव झाला म्हणजे काय? तर मित्रांनो, अनेक भाषा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच देशामध्ये आपल्या अनेक भाषा आहे. पण अनेक भाषांपैकी काहीच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे. त्या काही भाषांच्या, त्या गुणवान भाषांच्या, त्या श्रेष्ठ भाषांच्या, त्या कुलीन भाषांच्या रांगेमध्ये आपली मराठी जाऊन बसली आणि ती केंद्र सरकारने बसवली. म्हणून केंद्र सरकारचे आपण आभार मानले पाहिजे. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले, अथक प्रयत्न केले, त्या सबंध लोकांचे आपण आभार मानले पाहिजे. मित्रांनो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं, इथून आपण पुढे पाहूया. आता अभिजात म्हणजे काय? तर अभिजात म्हणजे कुलीन, श्रेष्ठ, उच्चतम, संस्कृत, सुसंस्कृत अशा पद्धतीची भाषा असणं. आणि मूळ, अभिजात म्हणजे मूळ, श्रेष्ठ अशा पद्धतीचा अभिजात या भाषेचा शब्दाचा अर्थ होतो. म्हणजेच मराठी भाषा ही श्रेष्ठ भाषा आहे, मराठी भाषा ही कुलीन भाषा आहे, मराठी भाषा ही आधी जन्मलेली आहे. अभि म्हणजे आधी जन्माला आलेली आहे आणि ती प्राचीन आहे, पुरातन आहे. आणि पुरातन असून सुद्धा ती तेवढीच आता नित्य नूतन आहे, तेवढीच आता ती नवीन आहे. अशा पद्धतीचं श्रेष्ठत्वाचं लक्षण म्हणजे अभिजात. आणि म्हणून आपल्याला भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मित्रांनो, अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काय निकष होते? तर पहिला निकष होता की भाषा ही प्राचीन असली पाहिजे आणि त्या भाषेमध्ये साहित्य अत्यंत श्रेष्ठ पद्धतीचे निर्माण झाले पाहिजे. म्हणजे भाषेचा प्राचीनतेचा मुद्दा हा अभिजात भाषेचा पहिला मुद्दा होता, पहिला निकष होतो. दुसरा काय निकष होतं? तर मग भाषेचं वय हे 1500 ते 2500 वर्ष असावं. म्हणजेच भाषा ही प्राचीन असावी. तेव्हाच म्हणून आपण की भाषा ही आधी जन्माला आलेली आहे म्हणून, प्राचीन आहे म्हणून, मग 1500 ते 2500 वय त्या भाषेला असावं. तिसरा मुद्दा होता की भाषेला स्वतःचं स्वयंभूपण असावं. ती दुसऱ्यावर डिपेंड नसावी, ती दुसऱ्याच्या आधारावर चालत नसावी. तिची निर्मिती, कोणत्याही भाषेची निर्मिती ही दुसऱ्या भाषांपासून होत असते. पण आज जी भाषा आहे ती भाषा ती स्वयंभू आहे, तिचं स्वतःचं अस्तित्व आहे, ते स्वयंभूपण असावं. हे भाषेचं तिसरं निकष होतं अभिजात भाषेला दर्जा देण्यासाठी. आणि चौथं निकष होतं मित्रांनो की प्राचीन भाषा
एखादी भाषा ही प्राचीन आहे, ती प्राचीन भाषा असावीच असावी, पण जी आज भाषा आहे, प्राचीन भाषा आणि आजची भाषा या दोन भाषांमध्ये समन्वय असावा नव्हे तर तीच भाषा असावी. भाषा परावर्तित होत असते, भाषेमध्ये परिवर्तन होत असते, पण फक्त तिचे रूप बदलावे, पण आज जी भाषा आहे तीच भाषा 2500 वर्षां आधी सुद्धा बोलली जात असावी, एवढं प्राचीनत्व त्या भाषेला असावं. असे 4 निकष होते आणि 4 निकष पार करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता मित्रांनो, या 2012 मध्ये महाराष्ट्र सरकारने अभिजात भाषेला, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक समिती नेमली आणि त्या समितीचे अध्यक्ष होते तेव्हा माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये ही समिती नेमल्या गेली होती. आणि या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर रंगनाथ पठारे. अनेक सदस्य होते, त्यामध्ये प्राध्यापक हरी नरके, नागनाथ कोतापल्ले, श्रीकांत बहुलकर, प्राध्यापक मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर, डॉक्टर कल्याण काळे, प्राध्यापक आनंद उबाळे, डॉक्टर मैत्री देशपांडे, परशुराम पाटील, असे अनेक सदस्य त्यामध्ये होते. आणि या सदस्यांनी जिथे जिथे मराठीचा संदर्भ मिळतो, जिथे जिथे मराठी भाषेचं लेखन झालेलं आहे, मराठी भाषेमध्ये लेखन झालेलं आहे, जिथे जिथे मराठी भाषा अस्तित्वात होती की त्या काळात बोलत होती असे संदर्भ मिळाले, मग ते ताम्रपट असेल, शिलालेख असेल किंवा एखादं पुस्तक असेल, ग्रंथ असेल, तर तिथे जाऊन त्यांचा शोध घेतलाय आणि ते शोध त्यांनी सविस्तर पद्धतीने लिहिला आणि सरकारला 2013 मध्ये एक अहवाल, खरं म्हणजे या समितीचं मुदत आणि वाढत वाढत गेली आणि 2013 मध्ये या समितीने सरकारला अहवाल सादर केला आणि मग त्या अहवालानुसार केंद्र सरकारने 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि मित्रांनो, आपल्याला असं म्हणता येते की ही जी समिती आहे, ही समिती 10 जानेवारी 2012 मध्ये राज्य सरकारने गठीत केली होती. कशासाठी गठीत केली होती तर अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. आणि आपण म्हटलंय की पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये ही समिती गठीत झाली. या समितीला 3-3 महिन्यांचा वाढीव मुदत दिल्या गेली आणि मग शेवटी अंतिमतः 2013 मध्ये या समितीने एक अहवाल सादर केला आणि त्या अहवालावरून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता मित्रांनो, यामध्ये मसुदा उपसमिती होती. मसुदा उपसमितीमध्ये विविध मान्यवर भाषा तज्ञ होते. या लोकांनी काय केलं तर या लोकांनी उदाहरणार्थ रिद्धपूर असेल, जिथे मराठी भाषेचा पहिला गद्य ग्रंथ निर्माण झाला, रिद्धपूरला गेले. रिद्धपूरला गेल्यानंतर तिथल्या पोथ्या बघितल्या, तिथले ग्रंथ बघितले आणि हे ग्रंथ फार प्राचीन आहे असा संदर्भ त्यांनी शोधलाय आणि तो त्या अहवालामध्ये लिहिला. एखादा भाषा तज्ञ असेल, त्या भाषा तज्ञाकडनं ही भाषा केव्हाची होती, जी आजची मराठी आहे ती मराठी आधीच्या काळामध्ये कोणती होती, प्राकृत भाषेमध्ये ती होती का, पैशाची भाषेमध्ये होती का, गुणाढ्याचं जे बृहत्कथा आहे ते पैशाची भाषेमध्ये होतं, पुढे पैशाच्या भाषेचा अंश मराठी भाषेमध्ये दिसतोय, पैशाची भाषा हीच विकसित होता होता अपभ्रंश मराठी भाषा अशी झाली. असा सहसंदर्भ शोधत शोधत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले दिसते आपल्याला. मित्रांनो, आपल्याला असं लक्षात येतं की मराठी भाषेचं वय जे आहे, आपण पहिला मुद्दा घेऊया की मराठी भाषेचं वय हे 2500 वर्ष आहे. म्हणजे आपल्याला अभिमान असला पाहिजे की जी भाषा आपण बोलतो ती भाषा अत्यंत प्राचीन भाषा आहे. किती प्राचीन आहे तर त्या भाषेचं वय वर्ष हे 2500 वर्ष आहे. अर्थात आज जी आपण प्रगत मराठी अशी बोलतो आहे ती तशा पद्धतीची मराठी भाषा ही 2500 वर्ष आधी नव्हती. पण मित्रांनो, आज जे आपण वय वर्ष 25-26 वर्षाचे झालेलो आहोत, तो माणूस केव्हा तरी 1-2 वर्षाचा होता, तो बालक होता, तो बोबडे बोल बोलत होता, पण तोच आता थोडा मोठा झाला, विकसित झाला, जशी मराठी भाषा झाली. मित्रांनो, आज जी मराठी बोलतो ती मराठी भाषा 2500 वर्षामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये होती. मग ते शिलालेखामध्ये असेल, ताम्रपटामध्ये असेल, कोणत्या ग्रंथांमध्ये असेल, एक एक शब्द असेल, पण तिचं वय 2500 वर्ष होतं. आता हे त्या समितीला सिद्ध करून दाखवावं लागलं की मराठी भाषेला वय परंपरा ही 2500 वर्षाची आहे. ते सिद्ध करावं लागलं. फार कठीण काम होतं.
पण कठीण काम या लोकांनी केलंय, म्हणून त्यांचे आपण आभार मानले पाहिजे. आता मित्रांनो, मराठी भाषेचा पहिला ग्रंथ जो आपल्याला दिसतो, पहिला शिलालेख, मराठी भाषेतील पहिला शिलालेख. आता एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, मराठी भाषेतील पहिला शिलालेख जेव्हा आपण म्हणतो त्या शिलालेखामध्ये संपूर्ण मराठी भाषा असं नव्हतं, किंवा आज जी आपण मराठी बोलतो ती मराठी नव्हती. त्यामुळे आजच्या मराठीमधले काही शब्द या प्राचीन शिलालेखांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये आपल्याला दिसते. कोणतीही भाषा ही पूर्णतः प्रगत अवस्थेमध्ये कधीही मिळत नाही, तर तिची प्रगत अवस्था ही थोडी थोडी प्रगत होत जाते. आणि म्हणून मग 2500 वर्षाआधी मराठी भाषेतील काही शब्द तेव्हा होते असं आपल्याला लक्षात येतं. आणि मग मराठी भाषेतील पहिला शिलालेख 2220 मध्ये, म्हणजे 2220 मध्ये आपल्याला ब्राह्मी लिपीमध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ नाणेघाट मध्ये मिळतो आहे. 2220 वर्षापूर्वी जुन्नर जवळील नाणेघाट मध्ये एक शिलालेख आपल्याला मिळतो जो ब्राह्मी लिपीमध्ये आहे. त्यामध्ये आपल्याला महारठीनो हा शब्द आपल्याला तिथे पाहायला मिळतो. महारठीनो म्हणजे महाराठी भाषा बोलणारे महाराठी लोक आणि महाराठी प्रदेश म्हणजे महाराष्ट्री प्रदेश असा तो संदर्भ आलेला आहे. मित्रांनो बघा, आपल्याला एक पुन्हा सांगतोय की मराठी भाषा जी आजची आहे ती आधी मिळणार नाही. तेव्हा महारठीनो हा शब्द आला. आता महारठीनो हा शब्द मराठी भाषेसोबत संबंधित आहे. महाराष्ट्र, मराठी बोलणारे महाराठी, मराठी म्हणजेच महाराष्ट्रीयन अशा पद्धतीचा त्याचा आपल्याला संदर्भ मिळतो. महारठीनो हा ब्राह्मी लिपीतील एक शब्द 2220 मध्ये आपल्याला मिळतो. आणि म्हणून मराठी भाषेचं वय हे 2500 वर्ष आहे किंवा 2220 वर्ष आहे असं लक्षात येतं. पहा मित्रांनो, दुसरं असं की जर ब्राह्मी लिपीतील शिलालेखामध्ये महारठीनो हा शब्द आलेला आहे मराठी, तर कुठेतरी तो आधी बोलला जात असेल. कारण शिलालेखामध्ये जर तो लिहिला जात असेल तर तेव्हाच त्याचा उगम नाहीये. 2220 वर्षा तेव्हाच उगम नाहीये, तर तो केव्हा तरी आधी जन्माला आलेला आहे. आणि मग लोकांच्या मुखामध्ये, लोकांच्या भाषेमध्ये प्रचलित होता 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 तो शिलालेखामध्ये आलेला आहे. म्हणून मराठी भाषेचा जन्म हा 2500 वर्षाआधी झालेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. दुसरं मित्रांनो की इसवी सन पूर्व 330 ते इसवी सन 330 पर्यंत हा सातवाहनांचा काळ होता, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा राज्य केलेलं आहे. सातवाहन राजांनी जे महाराष्ट्रामध्ये राज्य केलेलं आहे ते त्यांचा जवळपास 700 वर्षांचा काळ होता. आणि त्या सातवाहन राजांनी एक प्रचंड मोठा ग्रंथ लिहिला जो अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ आहे, गाथा सप्तशती. त्यामध्ये 700 गाथांची नोंद आहे. 700 गाथांपैकी एका राजाने 100 गाथा लिहिलेल्या असा संदर्भ मिळतो. गाथा सप्तशती हा मराठीतील अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि तो ग्रंथ इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये निर्माण झाला असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून मग या भाषेमध्ये, या ग्रंथामध्ये मराठी भाषेचे अनेक संदर्भ मिळतात. मराठी भाषेमध्ये जे शब्द आहे ते अनेक शब्द या गाथा सप्तशतीमध्ये आपल्याला मिळतात. म्हणून मराठी भाषा ही 2500 वर्षाआधी जुनी आहे असं आपल्या लक्षात येतं. पुढे मित्रांनो, मराठी भाषेची ही परंपरा पुढे वाढवत राजशेखर यांनी इसवी सन पूर्व 848 ते 959 राजशेखरचा जो कालावधी आहे तो इसवी सन 884 ते 959 हा कालखंड आहे. या कालखंडामध्ये राजशेखरने काय लिहिले? बालरामायण, बालभारत, विद्व शालभंजिका, कर्पूर मंजिरी असे 4 ग्रंथ लिहिले. आणि हे 4 ग्रंथामध्ये मराठी भाषेचा संदर्भ आलेला आहे. बघा मित्रांनो, आपण मराठी भाषा किती प्राचीन आहे याचा असा चढता आलेख पाहत आहोत. आणि मग आपल्याला लक्षात येतं की ब्राह्मी लिपीतील नाणेघाटातील 2220 मधला पहिला शिलालेख आपल्याला दिसतो आणि तिथून मराठी भाषेचे काही शब्द यायला दिसतात, मराठी भाषा काही यायला दिसते. मग पुढे जाऊन मित्रांनो, इसवी सन 780 मध्ये उदयन सुरू
उद्योतन सूर यांनी कुवलय माला अशा भाषा हा ग्रंथ लिहिला. कुवलय मालामध्ये मरहट्ट हा शब्द आलेला आहे. मरहट्ट, मरहट्टी, महारट्टी आणि महाराष्ट्र असा महाराष्ट्र शब्दाचा उदय आहे, विकास आहे. आणि म्हणून मग त्याने इसवी सन 708 मध्ये उद्योतन सूर यांनी कुवलय माला ग्रंथामध्ये मरहट्ट हा शब्द आलेला आहे. म्हणून मराठी भाषा तेवढी प्राचीन आहे. आता पुढे जात असताना दंडीचं हे 8वें शतक, दंडीने 8व्या शतकामध्ये महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. हे सगळे संदर्भ जे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीने व्यक्त केलेले आहे. त्या समितीच्या त्या अहवालामध्ये हे सगळं नोंद आहे. दंडीच्या 8व्या शतकामध्ये दंडीने महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून मग मराठी भाषेचा जन्म काय ठरवत असताना कृपा कुलकर्णी यांनी असं म्हटलेलं आहे की मराठी भाषा ही निरनिराळ्या प्राकृत भाषांपासून ती जन्माला आलेली आहे. मित्रांनो पहा, मराठी भाषा ही संस्कृत पासून जन्माला आली असं म्हटलं जातं. मराठी भाषा ही संस्कृत पासून जन्माला आलेली नाही आहे. हे वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. कारण ज्यावेळेस संस्कृत भाषा बोलली जात होती तर संस्कृत भाषा ही अभिजनांची भाषा होती, ती उच्चवर्णीयांची भाषा होती. संस्कृत भाषेला देवभाषा असं म्हटलं जायचं. संस्कृत भाषा ही अमृत वाणी असंही म्हटलं जायचं. आता अमृत, देव हे शब्द उच्चवर्णीयांचे शब्द होते. ती काही लोकांसाठीच बोलल्या जात होती, काही लोकांचीच भाषा होती. जे मराठी भाषेतील प्राचीन काळातील जे ग्रंथ आहे ते अभिजनांनी निर्माण केले म्हणून ती बहुतांश ग्रंथ हे संस्कृत भाषेमध्ये आहे. पण संस्कृत भाषेतील ग्रंथ, वेद वाचण्याची मुभा ही सर्वसामान्यांना नव्हती, बहुजनांना नव्हती. मग बहुजन काही बोलत नव्हते का? तर बहुजन बोलत होते. कोणत्या भाषेमध्ये बोलत होते? तर त्यांची एक भाषा होती, ती प्राकृत भाषा होती, ती पैशाची भाषा होती, ती मागधी भाषा होती, ती अर्धमागधी भाषा होती. या भाषेमध्ये ते बोलत होते. ती पाली भाषा होती. या भाषेमध्ये भगवान बुद्धाचं संपूर्ण साहित्य हे पाली भाषेमध्ये आहे. भगवान बुद्धाने संपूर्ण भारत बुद्धमय जो केला तो पाली भाषेच्या अनुषंगाने केला. म्हणजे त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाली भाषा, मागधी भाषा, अर्धी मागधी भाषा बोलत असली पाहिजे. त्यामुळे मराठी भाषेचा उदय हा संस्कृत भाषेपासून झाला हे चूक आहे. मराठी भाषेचा उदय हे मागधीपासून झाला, अर्धमागधीपासून झाला, पैशाची पासून झाला, महाराष्ट्रीपासून झाला, अपभ्रंश भाषेपासून झाला. अशा पद्धतीने मराठी भाषेचा बहुजनांच्या भाषेपासून उदय होत गेलेला आहे. आणि म्हणून मराठी भाषा ही संस्कृत भाषापासून निर्मित झाली असं म्हणण्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून मित्रांनो, कृपा कुलकर्णी असं म्हणतात की मराठी भाषा ही निरनिराळ्या प्राकृत भाषांपासून निर्माण झालेली आहे आणि ती इसवी सन पूर्व 700 पर्यंत हा तिचा मराठी भाषेचा काळ जातो आहे. इसवी सन 700 वर्षापूर्वीपर्यंत मराठी भाषेचा काळ जातो आहे. 700 वर्षा आधी सुद्धा आपण मराठी भाषेचा काही संदर्भ बघितलेले आहे. कृपा कुलकर्णी फक्त 700 वर्ष म्हणतात, त्याच्याही आधीपर्यंत मराठी भाषेचे काही शब्द आपल्याला दिसत होते. म्हणून मराठी भाषेचा जन्मकाळ हा 700 पेक्षाही आधी जातो असंही आपल्याला म्हणता येतं. मित्रांनो, पुढे जाऊन आपल्याला असं दिसतं की गुन्हाट्याची बृहत कथा जो विद्रोही साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर अशोक राणा होते, त्यांनीही गुन्हाट्याच्या बृहत कथेचा आणि पैशाची भाषेचा संदर्भ दिलेला आहे. पैशाची भाषा ही 2000 वर्षापूर्वीची आहे. गुन्हाट्याची जी बृहत कथा आहे तिचा संदर्भ आपल्याला 2000 वर्षापूर्वीचा मिळतो आहे. म्हणजे तेव्हाही मराठी भाषा होती. अर्थात पुन्हा पुन्हा सांगतोय की मराठी भाषा ही आजची मराठी भाषा नव्हती, मग ती प्राकृत भाषा असेल. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी जी लिहिली आहे ती मराठी भाषेमध्ये लिहिली आहे. अर्थात संपूर्ण मराठी भाषा नाही आहे. ज्ञानेश्वरीवर संस्कृतचा बराच प्रभाव आहे. पण मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याआधी प्राकृत भाषा होती आणि प्राकृत पुढे जाऊन ती मराठी भाषा झाली. म्हणून गुन्हाट्याची जी भाषा होती ती पैशाची भाषा होती, 2000 वर्षापूर्वीची भाषा होती आणि ती पैशाची भाषाच विकसित होत होत परावर्तित होत होत आजची मराठी भाषा झाली. म्हणून मराठी भाषेला 2000 वर्षाचा
काळ आहे ती 2000 वर्ष पूर्ण जुनी आहे असं आपल्याला म्हणता येतं. मित्रांनो, पुढे जाऊन मोगलीकुत्त तिष्य यांनी इसवी सन 500 वर्ष आधी, 500 वर्ष म्हणण्यापेक्षा इसवी सन 500 मध्ये दीपवंश व महावंश हे 2 ग्रंथ लिहिलेले आहे आणि दोनही ग्रंथामध्ये मराठीचा संदर्भ आपल्याला मिळतो आहे. पुढे जाऊन मित्रांनो, श्रवण बेळगावचा जो शिलालेख आहे तो 1905 मध्ये आपल्याला मिळालेला आहे. श्रवण बेळगावच्या शिलालेखामध्ये चामुंडरायो अशाच पद्धतीने संदर्भ आलेला आहे. तोही आपल्याला मराठीची प्राचीनता याकडे घेऊन जातो. पुढे मित्रांनो, मराठी जी आजची मराठी आहे, आता आपण 9व्या शतकापर्यंत मराठी पाहिलेली आहे. खऱ्या अर्थानं मराठी भाषा जी मराठी भाषकांना दिसते, मराठी भाषेमधला पहिला ग्रंथ म्हणावा किंवा मराठी भाषेची खऱ्या अर्थानं ओळख मराठी भाषकांना किंवा एकूणच भाषकांना व्हावी अशा पद्धतीने मराठीची समृद्धता ही आपल्याला 12व्या शतकामध्ये दिसते. आणि म्हणूनच आपण मराठी भाषा ही 12व्या शतकापासून निर्माण झाली असा गैरसमज आहे, पण खऱ्या अर्थानं प्रगत मराठी भाषा म्हणून आपल्याला 12व्या शतकामध्ये दिसते. मग ती ज्ञानेश्वरांची भाषा असेल, मग ती विवेक सिंधू मधली मुकुंदराजांची भाषा असेल, मग ती महानुभाव पंथांची जे काही मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती झाली त्यांची भाषा असेल, आणि म्हणून मग आपल्याला मराठी भाषा ही प्रगत अवस्थेमध्ये 12व्या शतकामध्ये दिसते. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे तो आपला काळ आहे असं वाटतो आणि तिथूनच मराठी सुरू झाली की काय असं वाटतं आपल्याला, कारण मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती ही 12व्या शतकापासून सुरू झालेली आहे. आता मित्रांनो, हा काळ आपण पाहूया. आजची मराठी उद्भव जी झालेली आहे ती 8व्या शतकात पासून झालेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. तेव्हा ती अपभ्रंश भाषा होती. 8व्या शतकामध्ये अपभ्रंश भाषा होती आणि भाषा बदलत बदलत मग जी 12व्या शतकामध्ये आली ती 12व्या शतकामधली भाषा आणि आजची भाषा आपल्याला जवळची वाटते. आता मित्रांनो, ज्ञानेश्वरीमध्ये संदर्भ आहे की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा असा एक संदर्भ आहे. आता सांगा तुम्ही की या वाक्यामधलं किती शब्द तुम्हाला समजलेले आहे? तुम्हाला याचा ज्या पद्धतीने आपण बोलतो आहे, ऐकतो आहे, हे तुम्हाला समजतं आहे, त्या पद्धतीने ज्ञानेश्वरांच्या या भाषेमधला पूर्ण अर्थ आकलन होत नाही. का होत नाही? तर आजची मराठी जेवढी प्रगत आहे तेवढी ती त्या काळामध्ये नव्हती. त्या काळाची ती भाषा होती. मग कोणती भाषा होती? तर आजच्या मराठीमधले काही संदर्भ आणि आधीच्या मराठीमधले काही संदर्भ, काही शब्द, अशा पद्धतीने दोघांची मिसळ ती 12व्या शतकामधली भाषा होती. पुढे जाऊन मग जेव्हा आपण महानुभाव पंथांचा संदर्भ घेतो तेव्हा त्यांची भाषा वेगळीच होती, पण ती 12व्या शतकामधली मराठी होती. असा आपण 12व्या शतकामधल्या मराठीचा आपण आता संदर्भ घेऊया. मग मित्रांनो, लक्षात येतं की 12व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत खऱ्या अर्थानं मराठीमध्ये श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण झालं. जे आपल्याला संत काळ दिसतो, संतांचा काळ दिसतो, तो 12व्या शतक ते 17व्या शतक म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. ज्ञानदेवांपासून नामदेव, एकनाथ आणि मग 18 पगड जातीचे संत आणि मग रामदास आणि पुढे जाऊन मग संत तुकाराम असे संत आपल्याला दिसतात. या संत मांदियाळींनी जे साहित्य निर्माण केलं, जे अभंग निर्माण केलं, ही मराठी भाषेची एक उच्च अवस्था होती. परिणत अवस्था असं जरी म्हणता आलं नाही तरी श्रेष्ठ दर्जाचं साहित्य जे आजही आपल्याला आपल्या संस्कृतीचं भरणपोषण करतं असं साहित्य त्या काळामध्ये निर्माण झालं. आणि म्हणून हा काळ मराठीचा एक श्रेष्ठ दर्जाचा काळ होता, एक विकासाचा काळ होता असं आपल्याला म्हणता येतं. आता ती मराठीची आपण परंपरा पाहूया. आता मित्रांनो, 1888 मध्ये मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला. मराठीतील हा आद्य पद्य ग्रंथ होय, आद्य ग्रंथ होय. विवेक सिंधू म्हणजे विवेक सिंधू हा 1188 मध्ये लिहिलेला ज्ञात अशा पद्धतीचा पहिला ग्रंथ होय. त्यानंतर आपल्याला लक्षात येतंय की महानुभाव पंथांनी अनेक ग्रंथ लिहिले. खरं म्हणजे महानुभाव पंथांनी त्या काळामध्ये मराठीचा प्रामुख्याने आग्रह धरला. मराठी भाषेला आजचं जे अभिजात रूप आलेलं आहे त्या अभिजात रूप येण्यासाठी, अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महानुभाव पंथ अत्यंत सन्मानाचे वाटेकरी आहे. त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
म्हणजे महानुभाव पंथाने त्या काळामध्ये चक्रधर स्वामींनी आणि एकूणच नागदेवाचार्य असेल, केशवाचार्य असेल, या लोकांनी मराठी भाषेचा आग्रह धरलाय. मराठी भाषेमध्ये साहित्य निर्मिती व्हावी. आता मराठी भाषेमध्ये साहित्य निर्मिती का व्हावी, तर मराठी भाषा, तेव्हाची मराठी भाषा ही बहुजनांची भाषा होती. बहुजनांच्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती व्हावी हा त्यांचा आग्रह होता. आणि म्हणून मग त्यांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती केली. मग दृष्टांत पाठ असेल, लीळाचरित्र असेल, गोविंद प्रभू चरित्र असेल, किंवा महानुभावांचे साती ग्रंथ असेल. खरं म्हणजे मित्रांनो, साती ग्रंथामधला जो एक ग्रंथ आहे तो ग्रंथ, त्या ग्रंथाचं मुद्रण हे विदर्भात झालेलं आहे. म्हणजे विदर्भामध्ये मुद्रण कला होती आणि प्रकाशन व्यवस्था त्या काळामध्ये होती असं आपल्या लक्षात येतं. आणि त्याचं केंद्र हे रिद्धपूर हे होतं. महानुभाव पंथांनी मराठीचा आग्रह धरला. जेव्हा महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान जेव्हा केशवाचार्य संस्कृतमध्ये करायला निघाले, संस्कृतमध्ये करू का असं नागदेवाचार्यांना म्हटलं, तेव्हा नागदेवाचार्यांनी म्हटलं की नको गा केशवदेया, तुमचा अस्मात कस्मात मी नेणे, म्हणजे मी तुमचा अस्मात कस्मात जाणत नाही. नको गा केशवदेया, येणे माझ्या स्वामीचा सामान्य परिवार नागवेल की. स्वामीचा सामान्य परिवार, सामान्य माणसं. आता ही सामान्य माणसं कोण होती, तर सामान्य माणसं ही बहुजन होती, बहुजन समाजातली माणसं होती. मग त्यांची भाषा कोणती होती, तर मराठी भाषा होती. म्हणून मित्रांनो, संस्कृत भाषा ही अभिजनांची भाषा होती आणि बहुजनांची भाषा ही सामान्य माणसांची भाषा ही मराठी होती. केशवाचार्यांनी, नागदेवाचार्यांनी आग्रह धरला की नाही, सगळं लेखन हे मराठीमध्येच असावं. आणि म्हणून मग मोठ्या प्रमाणात लेखन हे मराठीमध्ये झालं. म्हणून आणि त्यानंतर मग आपल्याला ज्ञानेश्वरांनी दिसते. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे अनुवाद केलाय ज्ञानेश्वरी म्हणून, भावार्थ दीपिका म्हणून. आणि भावार्थ दीपिका ही मराठीमध्ये आणली. पहिल्यांदाच भगवद्गीतेचा जो ब्रह्मविद्या होती, जो ब्रह्मविद्याचा सुकाळ ज्ञानेश्वरांनी केला आणि ज्ञानेश्वरी मराठीमध्ये लिहिली. आता मराठीमध्ये लिहिल्यामुळे काय झालं की तो काळ धार्मिक काळ होता. धर्माची आणि देवाची पूजा करणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये नव्हतं. चातुर्वर्ण पद्धतीमध्ये धर्माची, देवाची पूजा करणं, देवाची भक्ती करणं हे सर्वसामान्यांना, धर्माने त्यांना ते शक्य केलं नव्हतं. धर्माने त्यांना पूजा करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी मुभा दिली नव्हती. ती मुभा पहिल्यांदा ज्ञानेश्वराने दिली. आणि ज्ञानेश्वरी ही मराठीत लिहून बहुजन समाजासाठी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. ती ज्ञानेश्वरी मराठीमध्ये आणली आणि तेव्हापासून 18 पगड जातीचे संत निर्माण झाले. 18 पगड जातीच्या संतांनी आपले अनुभव, मग ते दुःखाचे अनुभव असेल, त्रास, अन्यायाचे अनुभव असेल, ते अनुभव व्यक्त केले. देवाची भक्ती, देवाच्या भक्तीसाठी अभंग लिहिले. ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी केल्यामुळे बहुजन समाजाला भक्ती करता आली, देवाची आराधना करता आली आणि त्यातून ते आपले मनोगत लिहायला लागले, देवाची आर्तता अभंगातून व्यक्त करायला लागली. आणि म्हणून बघा, ज्ञानेश्वरापासून ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानेश्वरापासून तर मग तुकारामापर्यंत अनेक संतांची मांदियाळी निर्माण झाली. ती कशामुळे झाली, तर मराठी भाषेचं हे अमृत कलश ज्ञानेश्वरांनी खुलं केल्यामुळे. म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ज्ञानेश्वरांचंही मोठ्या प्रमाणात योगदान आहे. पुढे जाऊन मित्रांनो, ज्ञानेश्वरांचे समकालीन, ज्ञानेश्वरांनंतर एकनाथ येतात. एकनाथांनी भाषा संदर्भात बंड केलेला आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा मराठीमध्ये लिहिलेलं आहे, मराठीमध्ये अभंग रचना केलेली आहे. तेव्हा त्यांच्यावर आरोप झाले, त्यांना वाळीत टाकलं गेलं. तर तेव्हा त्यांनी प्रश्न केला आहे की संस्कृत हे देवापासून निर्माण झाली, तर प्राकृत काय चोरापासून निर्माण झाली, प्रश्न केला. त्या काळामध्ये भाषेच्या संदर्भात, मराठी भाषेच्या अट्टहासापायी, मराठी भाषेच्या प्रेमाखातर मराठी भाषेचा विकास व्हावा आणि धर्माचं, देवाचं ज्ञान, तत्वज्ञान, देवाची भक्ती ही बहुजन समाजाला करता यावी. आणि म्हणून मग ज्ञानाचं भांडार मराठीमधून खुलं व्हावं, यासाठी एकनाथांनी आग्रह धरला. आणि मराठी भाषा ही काय, प्राकृत भाषा ही काय चोरापासून निर्माण झाली, असा खडा सवाल त्या काळामध्ये त्यांनी अभिजनांना केला, पंड्यांना केला. आणि म्हणून ज्ञानेश्वरांसोबतच एकनाथांचंही मोठं कार्य या अभिजात भाषेमध्ये आहे.
पुढे जाऊन मित्रांनो नामदेव येतात. खरं म्हणजे नामदेव आणि ज्ञानेश्वर हे समकालीन आहे. नामदेवांनी तर मराठी भाषेचा पताका हा पंजाबपर्यंत नेलेला आहे. गुरु ग्रंथ साहेबांमध्ये नामदेवांचे काही अभंग आहेत. म्हणजे मराठी भाषेचा, महाराष्ट्र भाषेचा पताका हे पंजाबपर्यंत नेऊन मराठी भाषेचा त्यांनी प्रचार केला. भक्तीचा प्रचार केलाच केला, पण मराठी भाषेचा सुद्धा प्रचार केला. त्या काळामध्ये जी मराठी भाषा आहे ही अशी उन्नत अवस्थेमध्ये होती. पुढे जाऊन मित्रांनो आपल्याला असं दिसतं की सावतामाळी आले, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी आपलं मनोगत मांडू लागले. नरहरी सोनार आलाय, नंतर मग नरहरी सोनार, संत जनाबाई आली, संत एकनाथ आले आणि असे अनेक गोरा कुंभार आलाय. असे अनेक 18 पगड जातीचे संत यायला लागले आणि संतांनी अभंग रचना केली, मराठीमध्ये अभंग रचना केली. त्यामुळे काय झालं की मराठी भाषा ही बहुजनांपर्यंत पोहोचली. त्या काळामध्ये देवाची भक्ती करणं हे प्रत्येकाची आस होती, पण धार्मिक विषमता असल्यामुळे ते करणं शक्य नव्हतं. मराठी संतांनी धार्मिक क्षेत्रामध्ये समानता निर्माण केली आणि समानतेसाठी त्यांनी अभंग निर्माण केले, ते मराठीमधून केले आणि म्हणून मग मराठी भाषा जनसामान्यापर्यंत पोहोचली. पुढे जाऊन मित्रांनो तुकारामाची अभंग गाथा हे म्हणजे बहुजन समाजाच्या सांस्कृतिक उन्नतीचं, बहुजन समाजाच्या भाषिक उन्नतीचं ते एक काळ होता असंही आपल्याला म्हणता येतं. बहुजन समाजाच्या मनामनातील विचार बोलण्याचा प्रयत्न संत तुकारामाने केलाय आणि म्हणून संत तुकाराम लोकांच्या मनामध्ये काय आहे, घराघरामध्ये काय आहे, तर संत तुकाराम जे काही बोलले ते लोकांच्या मनामधलं बोलले. संत तुकारामांची गाथा म्हणजेच बहुजन समाजाची एक जीवन गाथा आहे, जीवन जगण्याचा तो एक मार्ग आहे, वहिवाट आहे, अशा पद्धतीची त्यांची गाथा आहे. ती मराठीमध्ये असल्यामुळे मराठी भाषेला एक पोक्तपणा आला. हाच प्रयत्न राज्यस्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. मित्रांनो तो फारसी भाषेचा प्रभावाचा काळ होता, कारण चारही बाजूने मुस्लिम शासक होतं, फारसी, अरबी अशा पद्धतीने त्या प्रभावाचा काळ होता. आणि मग आपला राज्य व्यवहार हा शक्यतोवर मराठीमधून व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांना मराठी भाषेचा किती जाज्वल्य अभिमान होता हेही आपल्याला लक्षात येतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचंही मोठं योगदान आहे, हेही आपल्याला खास नमूद करावं लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्यकारभार चालवण्यासाठी मराठी भाषेचा राज्य व्यवहार कोश बनवला. फारसी शब्द काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये अधिकाधिक शुद्ध करून फारसी शब्दांना पर्याय मराठी शब्द देऊन मराठी भाषेचा राज्यकोश तयार केला. मराठी भाषेच्या अभिजात भाषेसाठी शिवाजी महाराजांचं असं योगदान ठरतं आपल्याला. नंतर मित्रांनो नंतर आधुनिक काळ येतो आपल्याला. शिवाजी महाराजांनंतर मग इंग्रजांचं आगमन झालं. इंग्रज आले, इंग्रजांचं समतावादी विचार आलं, इंग्रजांचं शिक्षण विषयक धोरण आलं आणि बाबूच निर्माण करायचे, कारकुनच निर्माण करायचे असं का होईना, पण त्यांनी इथे शिक्षणाची गंगोत्री आणली आणि पहिली पिढी शिकायला लागली आणि शिकल्यामुळे मग त्यांना समतावादी तत्वज्ञान कळायला लागलं. माणसाचं माणूसपण शिक्षणामध्ये आहे हे कळायला लागलं आणि त्यामधून मग महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी असे अनेक लोक, अनेक विद्वान लोक, अनेक समाज सुधारक, अनेक महापुरुष निर्माण झाले. खरं म्हणजे महापुरुषांची मोठी यादी त्या काळामध्ये आपल्याला दिसते. त्या काळामध्येच का दिसते तर इंग्रजांच्या त्या समतावादी धोरणामुळे ती निर्माण झाली असंही आपल्याला म्हणता येतं. मग महात्मा फुले आले. महात्मा फुलेंनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केलं. शेतकऱ्यांचं त्यांना गुलाम केल्या जाते, शेतकऱ्यांचं शोषण होते, इथल्या बहुजन माणसाचं शोषण होत आहे. ते धर्माच्या नावावर, रूढीच्या नावावर, परंपरेच्या नावावर इथलाच एक अभिजन माणूस त्या माणसाचं, बहुजन माणसाचं शोषण करते आहे. का शोषण करते आहे, शोषणाची काय परंपरा आहे, तर हे सगळं शोषण जे त्याचं होत आहे ते अज्ञानामुळे होत आहे. आणि मग अंधार नष्ट करायचा असेल तर प्रकाश पेरावा लागतो. त्या पद्धतीने यांच्यामधलं अज्ञान जर नष्ट करायचं असेल तर त्यांना ज्ञानी करावं लागेल.
ही ज्ञानाची ज्योत महात्मा फुलेंनी लावली आणि त्यांना ज्ञानी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी शाळा निर्माण केली. महाराष्ट्रीयन माणसाने महाराष्ट्रामध्ये शाळा निर्माण केली ती पहिल्यांदा महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी. आणि या बहुजन समाजाला, या शेतकऱ्याला, या कामगाराला, या दीनदलित लोकांना शिक्षित करण्याचं, त्यांच्या मनामधली अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचं भूत नष्ट करण्यासाठी त्यांना पुस्तकाच्या माध्यमातून विचार प्रदान केला. मग शेतकऱ्यांचा आसूड असेल, तृतीय रत्न नाटक असेल, असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. गुलामगिरी असेल, सार्वजनिक सत्यधर्म असेल, अनेक ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिले. ते महात्मा फुल्यांचे ग्रंथ एका नव्या पिढीला जन्म देणारे ठरले, एका नव्या चळवळीला जन्म देणारे ठरले. आणि म्हणून महात्मा फुलेंपासून एक सत्यशोधक परंपरा निर्माण झाली. या समग्र परंपरेमध्ये, या समग्र मराठी भाषेच्या विकासामध्ये महात्मा फुलेंच्या ग्रंथांचा मोठा वाटा आहे असं लक्षात येतं. सावित्रीबाई फुले लिहायला लागल्या. काव्य फुले त्यांनी कविता संग्रह निर्माण केला. म्हणजे केशवसुतांच्या कितीतरी आधी सावित्रीबाई फुलेंनी कविता लिहिल्या, कवितेतून मानवतावादी विचार व्यक्त केला. हे मराठी भाषेचं एक, मराठी भाषेला पोक्तपण, मराठी भाषेच्या विकासासाठी यांची आपल्याला नोंद घ्यावी लागते. पुढे जाऊन मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे येतात, लोकहितवादी येतात, आगरकर येतात. नासी फडकेंनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केलं. हना आपटेंनी कादंबऱ्या लिहिल्या. आणि या माध्यमातून मराठी साहित्य, मराठी भाषा किती समृद्ध आहे हे दाखवण्याचा, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग आपल्या लक्षात येतं की राम गणेश गडकरी यांची नाटकं असेल, राम गणेश गडकरी यांचे साहित्य असेल, असे अनेक लोकांचे साहित्य हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे. हे जे नाव आहे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. महात्मा फुलेंपासून तर अलीकडे वसंत आबाजी डहाकेंपर्यंत जे काही साहित्यिक झाले, जे काही विचारवंत झाले, या लोकांनी मराठी भाषा समृद्ध केली. मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये या सगळ्या समाजसुधारकांचा, साहित्यिकांचा, विचारवंतांचा, द्रष्ट्यांचा मोठा वाटा आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून मग या समग्र लोकांच्या साहित्य परंपरेतून, साहित्य समृद्धीतून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मित्रांनो, मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये 11 कोटी लोक बोलतात. त्याच पद्धतीने जगातील 10 ते 15 देशामध्ये ती मराठी भाषा बोलली जाते. आणि जागतिक मराठी भाषा, जागतिक भाषा ज्या आहे त्या जागतिक भाषाच्या क्रमवारीमध्ये ती 10व्या 11व्या नंबरवर येते. त्याच पद्धतीने मित्रांनो, मराठी भाषेमध्ये काय समृद्धी आहे तर मराठी भाषेमध्ये मराठी भाषा ही प्रचंड समृद्धी आहे. मराठी भाषामध्ये जवळपास 2000 पुस्तकं दरवर्षी निघतात. 200 साहित्य संमेलनं होतात. मित्रांनो, 250 कोटी रुपयांची पुस्तकांची विक्री या एकट्या महाराष्ट्रामध्ये होते. आणि आपल्याला असे म्हणता येते की 72 देशामध्ये मराठी भाषा बोलल्या जाते. एवढी मराठी भाषेची समृद्धी आहे. आणि म्हणून मग हे सगळं त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जी समिती नेमल्या गेली होती, त्या समितीने हे सगळं संशोधन केलं, हे सगळं त्यांनी लिहिलंय आणि त्यांनी अहवाल सादर केला. आणि त्या अहवालावरून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण बरेच प्रश्न निर्माण होते की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आता काय होणार, कशासाठी मिळाला? अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीच्या समृद्धीमध्ये काही फरक पडेल का? मराठीची समृद्धी होईल का? मराठी भाषेचा विकास होईल का? मराठी भाषेमधल्या अनेक बोलीभाषा आज लोप पावत आहे, आज नष्ट होत आहे. त्या भाषांचं संवर्धन होईल का? त्या भाषांचं संरक्षण होईल का? एकूणच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून काय फायदा होईल? आपला काय फायदा होईल? मराठी भाषेचा काय फायदा होईल? हे असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. मित्रांनो, एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजेच ती भाषा श्रेष्ठ दर्जाची आहे हे सिद्ध होतोय. हे आता मान्य झालेलं आहे. मराठी भाषा ही श्रेष्ठ आहे, कुलीन आहे, अभिजात आहे, मूळ आहे, हे आता सर्वांनी मान्य केलेलं आहे. आणि मग सर्वांनी मान्य केलेलं आहे. एखादा मुलगा फार हुशार आहे म्हणून जर त्याला आपण प्रशस्तीपत्र देत आहे, एखादा मुलगा महाराष्ट्रामधून फर्स्ट आलेला आहे म्हणून जर त्याला आपण प्रशस्तीपत्र देत आहे, तर त्याच्याकडे पहिल्यांदा आपली पाहण्याची दृष्टी बदलते. तो हुशार आहे हे सिद्ध होते.
पहिल्यांदा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा ही श्रेष्ठ आहे. भारतामधल्या ज्या काही केवळ 11 भाषा आहे त्या 11 भाषांनी एवढी ती श्रेष्ठ आहे हे पहिल्यांदा सिद्ध झालं. आणि जर एखादी गोष्ट श्रेष्ठ आहे तर ती श्रेष्ठ गोष्ट टिकवण्यासाठी, तिचं संवर्धन करण्यासाठी, तिचं संरक्षण करण्यासाठी आपण काही पावलं उचलली पाहिजेत, हे त्यामध्ये नामनिर्देश असतेच. आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेचा विकास होणार आहे. आता कोणता विकास होणार आहे तर मग असं म्हटलं जातं की 2016 मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं होतं की या भाषांसाठी, या भाषांच्या संस्थांसाठी आम्ही पैसे देऊ आणि या भाषांच्या समृद्धीसाठी काही आपण संस्थांची उभारणी करू. हे 2016 मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलेलं होतं. इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेव्हाही सांगितलं गेलं होतं. साहजिकच आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकार पातळीवर काही संस्था निर्माण केल्या जाईल तिच्या संवर्धनासाठी. मित्रांनो, केवळ सरकारी पातळीवर एखाद्या भाषेचं जतन होत नाही. सरकारच्या पद्धतीने प्रयत्न करतेच, पण मराठी भाषेत म्हणून किंवा आपली भाषा म्हणून आपल्यालाही त्या भाषेचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आपणही काही पावलं उचलली पाहिजेत. त्यामध्ये महत्वाचं असं की आपण ती भाषा बोलती ठेवली पाहिजे, आपण त्या भाषेमध्ये बोललो पाहिजे. आपली जी काही बोलीभाषा असेल त्या बोलीभाषेमध्ये बोललो पाहिजे, म्हणजे त्या अनेक भाषांचे शब्द आपल्या प्रमाण मराठीमध्ये येईल आणि ती भाषा फुगत फुगत मोठी मोठी होत जाईल. म्हणजेच पर्यायाने मराठी भाषेचा विकास होईल. ज्या पद्धतीने केंद्र सरकार, राज्य सरकार, सरकार पातळीवर याचे प्रयोग केला जाते किंवा याचा विचार होत असतो, त्याच पद्धतीने आपलीही जबाबदारी आहे की आपणही भाषेला जिवंत ठेवलं पाहिजे, तिचा विकास केला पाहिजे. दुसरं आणखी काय होईल अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे, तर या भाषांमधील प्रकल्पांना आर्थिक तरतूद केल्या जाईल. सरकार पातळीवर जे काही मराठी भाषा विकसित करण्यासाठी जे काही प्रकल्प राबवले जाते, म्हणजेच मराठी भाषेतील प्राचीन शब्द यांचं संवर्धन, जपवणूक, मराठी भाषेतील शब्दकोश निर्मिती, मराठी भाषेतील वाङ्मयकोश निर्मिती, हे जे अनेक प्रकल्प असतात, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठी भाषा ही जिवंत राहते आणि पुढे टिकते, विकास होते, असे अनेक प्रकल्प अर्थाविना निरर्थक ठरतात. अर्थाचं पाठबळ असावं लागतं आणि अर्थाचं पाठबळ हे केवळ सरकारच देऊ शकते. म्हणून आर्थिक तरतूद हे सरकार करू शकते जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर. आणि म्हणून मग मराठीला टिकवण्यासाठी आर्थिक तरतूद सरकार करेल. या भाषेच्या विकासासाठी काही कोटी रुपये दिले असे 2016 मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलेलं होतं. त्यानंतर मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन आणि साहित्य संग्रह. मित्रांनो, आपण असं म्हटलेलं आहे की आपण जी मराठी बोलतो ही पुण्याची एका काळची बोलीभाषा होती. आज जे आपण घरामध्ये बोलतो, गावामध्ये बोलतो, ती आपली एक मराठी बोली आहे. वऱ्हाडी बोली आहे, नागपुरी बोली आहे, खानदेशी बोली आहे, कोकणी बोली आहे, अहिराणी बोली आहे, अशा अनेक बोली आहेत. बरं, याही बोलीमध्ये अनेक उपबोली आहेत, अनेक पोटभाषा आहे, उपपोट भाषा आहे. मित्रांनो, या बोलीभाषामध्ये आपण बोललं पाहिजे, या बोलीभाषा आपण जिवंत ठेवल्या पाहिजे, तरच भाषा समृद्ध होईल. बोलीभाषा मरते म्हणजे काय मरते हो, तर त्या बोलीभाषेमध्ये लिहिलेलं असलेलं सांस्कृतिक धन नष्ट होते, सांस्कृतिक संचित नष्ट होते आणि आपण जे जगतो, मोठं होतो, ते संस्कृतीवर मोठं होतो. म्हणून संस्कृती टिकली पाहिजे, संस्कृती आपण वाढवली पाहिजे, तरच आपली भाषा वाढेल. आणि म्हणून मग भाषा वाढवण्यासाठी बोलीभाषा टिकल्या पाहिजे. बोलीभाषेचं संवर्धन, बोलीभाषेचं जतन आता सरकारी पातळीवर होईल. याही बोलीभाषांना जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी काही आर्थिक तरतूद करावं लागते, ते आता सरकार करेल. आणि म्हणून मग बोलीभाषा टिकली तरच प्रमाण भाषा टिकेल. इथली कोलामी भाषा आता नष्टपणा होण्याच्या मार्गावर आहे, जी महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोलल्या जाते. पण अलीकडे जे मुलं आहे कोलामी भाषेमधले, त्या मुलांना ती कोलामी भाषा येत नाही. जे काही त्यांचे आजी आजोबा असतील, आई वडील असतील, त्यांना फक्त ती कोलामी भाषा येते. ते संपल्यावर कोलामी भाषा नष्ट होईल. म्हणून कोलामी भाषा जिवंत ठेवण्याचं काम कोलामी भाषिकांनी केलं पाहिजे आणि एकूणच मराठी भाषिकांनी सुद्धा केलं पाहिजे.
जर कोलामी भाषा किंवा कोणतीही भाषा नष्ट झाली तर त्या भाषेतील जी संस्कृती आहे ती नष्ट होईल आणि एका आपल्या मोठ्या प्राचीन संस्कृतीला आपल्याला मुकावं लागेल. म्हणून बोली भाषांचं जतन सुद्धा आता नव्याने होणार आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे. त्यानंतर मित्रांनो, भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय केल्या जाईल. एक हेतू आहे, एक उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल. आजही मराठी भाषा महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीसारख्या ठिकाणी, बडोदासारख्या ठिकाणी, अशा अनेक ठिकाणी मराठी भाषेचे विद्यापीठामध्ये एक अध्यासन आहे, डिपार्टमेंट आहे. तिथे मराठी भाषा शिकवली जाते. पण संपूर्ण देशामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे ती मराठी भाषा शिकवल्या जाईल. ही मराठी भाषेसाठी एक अत्यंत महत्वाची बाब ठरणार आहे. यासाठी की संबंध महाराष्ट्रामध्ये जर मराठी भाषा, भारतामध्ये जर मराठी भाषा बोलल्या जाईल, शिकवल्या जाईल तर मराठी भाषा ही व्यापक होईल, विस्तृत प्रमाणात तिचं बोलणं होईल, वाचल्या जाईल आणि मराठी भाषेचा परीघ वाढला जाईल. जेव्हा तुमचा परीघ वाढला जातो तेव्हा ती भाषा विकसित होते, समृद्ध होते. अभिजात भाषा झाल्यामुळे मराठी भाषा समृद्धतेकडे वाटचाल करेल हे निश्चितच आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांमध्ये मराठी भाषा आणि मराठी भाषेतील पुस्तकं त्यामध्ये राहील. त्या 12,000 ग्रंथालयांना एक सशक्त, कारण ग्रंथालय आता ओस पडलेली आहे. ग्रंथालयांमध्ये कोणी जात नाही, वाचत नाही. ती वाचन परंपरा, वाचन संस्कृती जागृत करणे आणखी पुनरुज्जीवित करणे आणि तिला बढावा देणे, वाढवणे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे होईल. आणि म्हणून मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून मराठी भाषेतून अधिकाधिक पुस्तकं निर्माण करून, शासन स्तरावर पुस्तकं निर्माण करून ते ग्रंथालयांना देणे आणि ग्रंथालय सशक्त करणे म्हणजे ग्रंथालय चळवळीला एक पाठबळ देणे आता शक्य होईल. केव्हा? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला लक्षात येतं की मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या काही संस्था असतात, व्यक्ती असतात, विद्यार्थी असतात. अशा व्यक्तींना भरीव मदत सरकारी पातळीवरून होईल. आता मराठी भाषेच्या महाराष्ट्र साहित्य परिषद किंवा अशा अनेक साहित्य परिषद आहे, नागपूरला एक साहित्य संघ आहे. अशा अनेक साहित्य संघाच्या माध्यमातून, परिषदेच्या माध्यमातून मराठी भाषेचं संवर्धन केल्या जाते. मराठी भाषेतील नियतकालिका काढल्या जाते, मराठी भाषेतील पुस्तकं छापल्या जाते, मराठी भाषेतील शब्दांचा संग्रह केला जाते, मराठी भाषेतील ज्या काही म्हणी असेल, वाक्प्रचार असेल, मराठी भाषेतील शब्दांची उत्पत्ती शोधल्या जाते आणि यासाठी पैसा लागतो. या संस्थांना, काही व्यक्तींना, काही व्यक्ती सुद्धा व्यक्तिगत पातळीवर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काही कार्य करतात. त्यांना पैशाची आवश्यकता असते. ते पैसे, ते अर्थ आता सरकार देईल म्हणजेच मराठी भाषा समृद्ध होईल. आणखी मित्रांनो, या सगळ्यांना सरकार पैसा पुरवेल, त्यांना प्रोत्साहन देईल मराठी भाषा अभिजात भाषा झाल्यामुळे. म्हणून निश्चितच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा समृद्ध होईल. जर नसती तर मराठी भाषेला मोठ्या प्रमाणात सरकारचं पाठबळ. मित्रांनो, इतिहासामध्ये आपल्याला असं दिसतं, ज्या ज्या भाषेला, ज्या ज्या समाजाला राजाश्रय मिळाला तो समाज, ती भाषा त्या त्या काळामध्ये मोठी झालेली दिसते. संस्कृत भाषेला राजाश्रय मिळाला होता, पाली भाषेला राजाश्रय मिळाला होता, बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला होता, अभिजनांना राजाश्रय मिळालेला होता आहे. तेव्हा ती माणसं मोठी होतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एक राजाश्रय मिळालेला आहे आणि म्हणून निश्चितच मराठी भाषा आता विकास पावेल, ती समृद्ध पावेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे हे मराठी भाषेचं अशा पद्धतीने होईल अशी आपण आस ठेवूया. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एक राजमोहर त्यावर उमटवल्या गेली आणि त्यानंतर भाषेच्या विकास कार्यास त्यामुळे अधिक चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येतं. मित्रांनो, निश्चितच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेचा विकास होईल. मराठी भाषेचा विकास होणे म्हणजे महाराष्ट्रीयन माणसाचा विकास होणे, कारण ही भाषा माणसाच्या विकासाला प्रेरणादायी ठरते. जेव्हा भाषेचा शोध लागला तेव्हापासून माणसाचा प्रचंड वेगाने विकास झाला. भाषा विकास पावेल म्हणजेच माणसाचा विकास होईल.
असा अनुबंध भाषेचा विकास आणि माणसाच्या विकासामध्ये आहे. निश्चितच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आपला विकास होईल, मराठी भाषेचा विकास होईल ही आस आपण ठेवूया. आणि मराठी भाषेचा ज्या ज्या लोकांनी तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्या सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानूया. धन्यवाद.